नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. मी आहे स्नेहा. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आहे. आज मी सॅटर्डे आहे आणि मी हाफ डे घेऊन आली आहे कारण मला मुंबईला जायचं आहे. तर करुणा इथे येते आणि आम्ही दोघी मुंबईला जाणार आहे. मुंबईला नाही, आम्ही ठाण्याला चाललो आहे आणि मी जास्त एक्सायटेड आहे. बऱ्याच दिवसांनी फिरायला मिळत आहे आणि थंडी पण आहे खूप. सो पटापट पॅकिंग करूया आणि करुणा आली की जेवण वगैरे करू आणि मग इथून आम्ही निघतो आहे. आणि करुणा आली आहे, ती नेहमी इथे येते पण ती नेहमी रस्ता विसरते. असं कसं होऊ शकतं. आता मी चाललो आहे वाकडच्या इथे आणि वाकडवरून आम्ही प्रायव्हेट गाडीने जाऊ कारण आम्हाला लवकर पोचायचं आहे. ऑलरेडी आम्ही लेट झालो आहे. आता 4 वाजत आले. मी आता उतरलो आहे जुईनगरला. जुईनगरवरून आम्ही आता ट्रेन पकडून ठाण्याला जाणार आहे. बऱ्यापैकी 1.5 तासामध्येच आम्ही पुण्यावरून इकडे पोचलो आहे जुईनगरला. करुणाला जाम भीती वाटते. ती गर्दी बघून म्हटली की आधी गर्दी जाऊ दे मग मी जाते म्हणून. गीता म्हटली होती इकडे थंडी आहे. उगाच स्वेटर घालून आले कारण इथे अजिबात थंडी नाही आहे आणि पुण्यात इतकी भरमसाठ थंडी होती. आम्हाला वाटलं थंडी असेल, काहीच नाही आहे तिथे. जावं लागणार आहे वरती 4th फ्लोअरला. योगिता म्हणते घाबरू नका, पण तीच घाबरली. अगं आणि खूप जास्त आहे ना, कमी क्वांटिटी असतं तर ते वाटलं नसतं. होईल. अशी कुठली रेसिपी आहे का जगात? आहे ती फराह खानवाली नाही झाली तर योगितावाली म्हणावी लागेल. अगं ती मागापासून तिचीच तारीफ करते. मसाल्याचा वास दाखवला तिने आणि स्वतःच म्हणते चांगला वास येतो. बघूया आता खाल्ल्यावरतीच आहे. ते आमचं मेन काम सुरू झालंय डेकोरेशनचं. करुणा म्हटली तिला फुगे फुगवायला खूप आवडतात तिच्यासारखे. योगिताचा छान. आम्ही मस्त फ्रेश झालो आहे आणि प्राचीने मगाशी आमच्यासाठी पफ वगैरे काहीतरी ऑर्डर केलं होतं आणि आता योगिता स्वतःचे केस विंचरून झाले. हो, कारण मी केस विंचरलेत म्हणून मी ब्लॉग बनवते. हे मी कट करणार आहे. तर प्राची पण आहे इथे, योगिता पण बसले आणि करुणा तिचं तोंड लपवते कारण ती तोंड लपवण्यासारखी कामं करते. आम्ही ती जेवण करून घेणार आहे आणि मग तयारी करणार आहे. ऑफिस मध्ये मुलीला बोलत असतात काय बोलतात. काय तुला काय तू ही बघितलं बरं तसंच पाहिजे. काय बोलतात. प्राची पण ब्लॉगर आहे, तिच्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्राची तुझं काय आहे? बोलते आवडतं मला प्राची बोलते ते. तुझं चॅनलचं नाव काय? प्राची सावंत. प्राची सावंतला सबस्क्राईब करा. फक्त प्राची सावंत बघ नाही बिंगू द्यायचं ते त्यात पुढे. प्राची मला सांग ना. आय एम एक्सपेक्टिंग युअर ऑनेस्ट रिव्ह्यू. ओके. तर योगिताने खूप मेहनत करून हे बनवलं होतं योगिताने आणि तिने सांगितलं होतं की फराह खानच्या स्टाईलमध्ये तिने बनवलंय. पण ही फराह खानची स्टाईल बघा किती छान लागते. खूप छान. कोणती रिएक्शन होती. झालं छान झालं. खरंच टेस्टी झालं. शिकली पोरगी शिकली. सो आता आम्ही झालो रेडी आणि दीदीची तयारी बाकी आहे. ती झाल्यानंतर आम्ही मस्त केक वगैरे कापू. ऑलरेडी आम्ही इकडे आलो आहे तर आमच्या खूप साऱ्या गप्पा सुरू आहेत आणि हीच आमच्यासाठी खरी पार्टी आहे. कारण असं जास्त भेटणं होत नाही आणि आता लग्न आहे त्याच्या आधी सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन गप्पा माराव्या, सगळ्यांनी मिळून टाईम स्पेंड करावा असं आम्हाला वाटत होतं आणि ते आम्हाला करायला मिळालं एक वीकेंड धरून. कारण 22 तारखेला दीदीचं लग्न असणार आहे तर त्याच्या आधी भेटणं थोडं कठीण आहे. त्याच्यामुळे आता आम्ही भेटलो आहे. कुठेतरी असं सेट करावं लागेल. एक ऑर्डर करण्याची आहे तशी. बहिणींनी कधीच बॅचलरेट करू नये याचं हे एक्झाम्पल आहे.
इथे बॅचलरेट कमी इज्जतीचा पंचनामा जास्त होतोय. पण मस्त मस्त फोटो निघाले दीदीचे. आम्ही मस्त तिला ब्राईट करू ना, जर हळू बोल प्लीज. तर आम्ही मस्त मस्त तिचे फोटोज काढतोय. इकडे मॅडम प्रज्ञा आणि इथे करुणा त्यांचं फोटोशूट करतायत. आणि आता मी फक्त कॅमेऱ्यांच्याकडे वळवल्यामुळे ते असे डान्स करून दाखवतात, नंतर अशी चावचाव सुरू होते. लिटरली हे एन्जॉय करतोय. आम्हाला टाईम हवा होता भांडणासाठी खास. दीदी जाणार आहे लग्न करून, त्याच्या आधी आम्ही कचकचून भांडणं करून घेतोय. ती किती खुश आहे दीदी. दीदी इकडे बघ या कॅमेऱ्यात. माझ्याकडे बघू आपलं काहीतरी वेगळंच. ती मला पिंकूताई बोलते, तर हे लोक माझ्या मस्ती मजा उडवत आहे. पण आपण का बाय पिंकू बोले तो मला बघितलं बोल ना. लाडक्या मैत्रिणी माझ्या मैत्रिणी सर कोकणातलं एक गाणं आहे ते आम्ही बोलतोय. माझ्या लाडक्या मैत्रिणी माझ्या लाडक्या मैत्रिणी. पुढे बंधू येईल माहेरी गायाला, बंधू येईल माहेरी न्यायाला, गौरी गणपतीचे सणाला. हॅपी बॅचलरेट. प्रज्ञा बनवते सकाळी सकाळी उपीट. तर मस्तपैकी आराम वगैरे केला आहे, नाश्ता केला आहे, खूप साऱ्या गप्पा आम्ही मारत होतो. आणि आता आम्ही चाललो आहे जेवायला बाहेर. इथे एक माझघर म्हणून हॉटेल आहे ज्याचे मी रील्स वगैरे पण पाहिले. तर आम्ही आज तिथे जेवायला चाललो आहे. मटकी राधा. चला फिशचं वास्ट आहे थोडं छान. हाय कोणी बनवलं काय माहिती. हाय पण आले. राज ठाकरे आले होते काय? कृष्णा स्वीट आहे का? प्रशांत कॉर्नर. जाऊ आपण जाताना. तर आम्ही चाललो आज फिश खायला माझघरला. ठाण्यात गेल्या वेळेला पण आली होती. आय थिंक दसरा झाल्याच्या नंतर आली होती. आणि 8 दिवस मी यांच्याकडे थांबली होती. आम्ही खूप मजा केली होती तेव्हा. यावेळेला 1 दिवसासाठी आलोय तरी पण आम्ही खूप एन्जॉय करतोय. तेव्हा तुम्ही हाय कोहलीमध्ये गेले होते. हां तेव्हा मी आली होती आणि मी हाय कोहलीबरोबर गेली होती माझ्या फ्रेंडसोबत जेवायला. ठाण्यामध्ये 101 खाण्याची दुकानं मस्तच आहेत, म्हणजे काय विषयच नाही. आम्हाला टोटल 40 मिनिटाची वेटिंग सांगितली होती म्हणून आम्ही कचराळी तलाव फिरून आलो. आणि आता अर्धा तासाने आलो आहे तरी पण 15-20 मिनटं लागणार आहे. पण आम्ही हवा खात बसलो त्याच्यामुळे आम्हाला बरं वाटतंय. कोकणातलं एखादं माझघर असतं त्याच्याप्रमाणे मस्त यांनी घर बनवलं आहे. हॉटेल एकदम मस्त आहे, कौलारू घर आणि खरंच खूप सुंदर. पिंकूताई मेनू बघा. थाळी थाळी. तर आता आम्ही निघालो आहे. वाजलेत 5 वाजलेत आणि योगिता आम्हाला थोडं इथे सोडते आहे ऑटो स्टँडच्या इथे.
आणि मोस्टली आम्ही वंदना ते जे स्टँड आहे ठाण्याचं तिथून एखादी बस वगैरे पकडून जाऊ, कारण कॅब आता इथून कुठून मिळेल माहिती नाही. सो आम्हाला खूप मजा आली. ठाण्याला नेहमीच मजा येते. येत राहू मध्ये मध्ये आणि तुम्ही पण या पुण्याला मजा करू. आता तर लग्नात सगळे भेटणार आहोत. लग्नात जाम फुल ऑन धमाल होणार आहे. व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.